ऍड रोल्स अँड फीचर्स आम्ही आता विन्स टाकतो, ठीक आहे ना. नेक्स्ट आय एम गोइंग टू इन्स्टॉल द विन्स सर्व्हर, बट इट इज नॉट अ रोल, so I am going to install it as a feature. So here you can see that is the Win server. Select this particular feature. Next. आता डीएनएस मध्ये ऍक्च्युअली जर विन्स मध्ये जर बघितलं तुम्ही, विन्स मध्ये कॉन्फिगरेशन काहीच नसतं. तुम्हाला फक्त विन्स इन्स्टॉल करायचं आहे आणि तुमचे जे विन्स क्लायंट बनवायचे. आता आपल्याला स्वतःलाच विन्स क्लायंट बनवू, बरोबर. या स्वतःला विन्स क्लायंट कसं बनवणार तुम्ही? टीसीपी आयपीच्या प्रॉपर्टीज मध्ये जाणार. ओके, IPv4 ऍडव्हान्स विन्स. आता बाय डिफॉल्ट अर्थ करतो तुम्हाला काय होतं. डिफॉल्ट म्हणजे फर्स्ट इट विल चेक इदर विन्स सर्व्हर इज अवेलेबल ऑर नॉट. म्हणजे विन्स या टॅबमध्ये जर विन्स अवेलेबल असेल तर तो विन्सला कॉन्टॅक्ट करेल, आणि विन्स जर अवेलेबल नसेल तर मग नेट बायस करते. पण तुम्ही जर याला डायरेक्टली जर इनेबल जर केलं तर सगळ्यात पहिले ते विन्सला चेकच करणार नाही. इनेबलचा अर्थ होतो ओनली यूज द नेट बायस प्रोटोकॉल. त्यामुळे याला डिफॉल्टच ठेवतात, कारण की जर विन्स जर कॉन्फिगर असेल तर मग परेशानी होईल. आपला विन्स सर्व्हर कोणता आहे? 192.168.1.101 हा आपला विन्स सर्व्हर, राईट. आणि तुम्ही बघा आता विन्स मध्ये, आता विन्स कन्सोल ओपन करा. इथे सगळ्यात खाली बघा विन्सचा कन्सोल येतो. हा ओपन केला. बघा याच्यात काहीच करायचं नाही तुम्हाला, फक्त या विन्स सर्व्हर मध्ये आले ऍक्टिव्ह रजिस्ट्रेशन, राईट क्लिक करा आणि डिस्प्ले रेकॉर्ड. ओके, रेकॉर्ड मॅपिंग, फाइंड नाव. हे बघा आले का तुमचा जे विन्स क्लायंट बनलेला आहे त्याचा एक रेकॉर्ड ताबडतोब त्याच्यामध्ये आले. 101 हा तुमचा विन्स क्लायंट, म्हणजे हा सर्व्हर पण तुमचा, तुम्ही ते क्लायंट पण बनवलं. पण आता मेन गोष्ट आपल्याला काय लागते, दुसरे सिस्टम जसे विंडोज 8, विंडोज 10, विंडोज 11, आता विंडोज 8.1 याला पण विन्स क्लायंट बनवायचे तुम्हाला. हे क्लायंट 71 आहे. याला जर विन्स क्लायंट बनवायचं असेल तर पुन्हा तुम्हाला टीसीपी आयपीच्या प्रॉपर्टीमध्ये जाणे. ओके, कारण की साधा युजर आहे ना, हा नाही करू शकत, बरोबर आहे की तुम्हाला ऍडमिशनचा पासवर्ड लागेल तर. अँड नाव देअर इज द IPv4 advanced. I'm going to use the Win server here. 192.168.1.1. Okay. बघा एवढं फास्ट असते, तुम्ही बिलीव्ह नाही करणार. हा जसे विन्स क्लायंट बनवलेला तसं तो विन्स सर्व्हरला कॉन्टॅक्ट करतो. तुम्ही ते रिफ्रेश करा. आलं का? बघा किती फास्ट आहे, बरोबर. तुम्ही झटकेपट किती डायनामिक बघा. जसं तुम्ही रेकॉर्ड बनवलं, त्याला क्लायंट बनवलं, त्याला पटकन त्याचा रेकॉर्ड आहे. तुम्ही असे किती क्लायंट बनवा त्याचे रेकॉर्ड ऑटोमॅटिक किती